चला झटपट साहित्य सांगते. पहिला लिंबू टाकलेला आहे प्रॉन्समध्ये, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, परत कोथिंबीर पावडर टाकलेली आहे आणि मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चला कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता आपण मस्तपैकी तेल टाकणार आहोत. खूप सुंदर लागते, एकदा नक्की करून बघा. आणि जिरं टाकलं आहे, कढीपत्त्याचे तुकडे टाकले आहेत पानं, आणि आपलं कांदा आहे ना, कांदा तो पेस्ट करून घेतलेला आहे. आपल्याला सर्व पेस्टच करून घ्यायची अशा प्रकारे. आणि हा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि ह्याला आता त्याच्यामध्ये थोडी परत आलं लसूण पेस्ट टाकायची, ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं सगळं एकजीव होईल त्या कांद्याच्या पेस्टमध्ये. आता आपण हिरवं वाटण टाकायचं आहे. हे हिरवं वाटण मी घरीच बनवलेलं आहे. मिरची, कोथिंबीर आणि आलं आणि थोडी लसूण, खूप सुंदर लागतं. एकदा घरी नक्की बनवून बघा. ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की म्हणजे टाकीन पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हे पण आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची आपल्याला, ती पण चांगली मिक्स करायची आहे. खूप सुंदर होतं, एकदा नक्की करून बघा. हे जसं मी मध्ये चुकते आहे, पण तुम्ही समजून घ्या, ओके. आणि हे असं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करायचं. आणि ह्या गोष्टीला मिनिमम 10 मिनटं लागतात. आणि आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे. आंबट चिंच, खूप आंबट तिखट टेस्ट खूप छान लागते. आणि खोबरं टाकायचं. आणि हो, हे खोबरं फक्त मी वाटलेलं आहे, म्हणजे भाजलं आहे आणि नंतर वाटलेलं आहे, ठीक आहे. आपल्याला थोडंसं खोबऱ्याचा वापर करायचा आहे. आणि मालवणी मसाला, काश्मीरी मसाला, थोडा मालवणी परत मसाला, हळद, परत पावडर टाकलेली आहे, धना पावडर. आणि ही पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे. ही चांगली मिक्स झाली म्हणजे साईडने पूर्ण तेल सुटलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे. आणि खूप सुंदर